तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई ग्रामपंचायतीच्या कथित अतिक्रमण कारवाई विरोधात गंगानगर परिसरातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। 10 ऑगस्ट रोजी बुलडोझरच्या सहाय्याने 18 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप करत महिलांनी 14 ऑगस्ट पासून अकोट पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केलं। नोटीस नाही, न्यायालयाचा आदेश नाही, मग कारवाई कशी, असा सवाल करत महिलांनी या कारवाईची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली। उपोषणकर्त्या महिलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कोणत्याही शासकीय जागेवर अतिक्रमण केलेलं नसून आम्ही आमच्याच जागेवर घरे उभारली आहेत असा दावा केला। बुलडोझरच्या कारवाईमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे सांगत पाडण्यात आलेल्या घरांची अधिकृत नोंद करण्यात यावी, नुकसान भरपाई द्यावी, तसेच बांधकाम परवानगीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, यासोबतच गावातील सर्व अनधिकृत बांधकामावर समान निकषाने कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली आहे। नियम आणि कायदे फक्त गरिबांसाठीच का, असा संतप्त सवाल करत प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी अशी भूमिका महिलांनी मांडली आहे। दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा महिलांनी दिला। त्यामुळे या आंदोलनाकडे प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल येवोकार, अकोट। शासन म्हणते प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे आणि जिथे ज्यांची घरं आहेत तिथे या सगळ्या महिलांची घरं शासनाने उद्ध्वस्त केली आहे। कुठलीही नोटीस न देता स्वतःच्या जागेवरची घरं उद्ध्वस्त करणं हा कोणता कायदा आहे हे प्रथम मी विचारते। आणि त्यांच्या नावाची खरेदी असताना सुद्धा, 7/12 असताना सुद्धा ग्रामपंचायत त्यांना नोंद देत नाही, ग्रामसेवक त्यांना नोंद देत नाही। हे असं प्रशासन जे आहे, या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठीच या महिला इथे उपोषणाला बसलेल्या आहेत। आणि निश्चित जोपर्यंत त्यांच्या अन्यायाला काही वाचा फुटणार नाही आणि त्यांची घरं पूर्णतः बांधून मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू आहे। नाम लक्ष्मी सिंह। हमारे घर जो थे वडाली ग्राम पंचायत के हद में, वो ग्राम पंचायत और पुलिस वालों की सहमति से कार्रवाई से घर तोड़ दिए गए, जिसके लिए ये उपोषण हम लोगों ने किया कि मतलब अगर हमसे कोई बेकायदे की गलती हुई है तो ये पहले उनका काम था बताने का कि आपसे ये गलती हुई है और हमें नोटिस देना चाहिए था हमारे हाथों में। उन्होंने नोटिस घर में चिपका दिया जिसकी हमें कोई जानकारी नहीं थी, और जिस दिन घर तोड़ने आए उस दिन भी हमें कोई जानकारी नहीं दी। आधे से ज़्यादा घर जब टूट गए, जब हमें जानकारी हुई, हम वहाँ पे पहुँचे तो हमारे सबके घर तोड़ चुके थे। हम अपने घर तक जा रहे थे, जिसके लिए पुलिस वाले हम लोगों को रोक दिए। हम सरकार से या आप सब जितने हमारे सहयोगी साथी सब हैं, जो हमारे लिए मैडम आई, उन सब से हम यही प्रार्थना करते हैं कि वो हमारे लिए जो इतना वो कर रहे हैं उसके लिए धन्यवाद। और सरकार से नम्र निवेदन है कि हमारा जो नुकसान हुआ है उसकी हमें भरपाई करके दी जाए और हमारी नोट करके दी जाए। बस हम इतना ही चाहते हैं। धन्यवाद। मी रेखा रवी इंगळे, ग्रामपंचायत वडाळी देशमुख। इथं आमचं घर असल्यामुळे त्यानं आमच्या घरावर अत्याचार केला आणि आमचं पूर्ण घर तिथं उद्ध्वस्त केलं। अजून मागणी काय तुमची आता? आमची मागणी हीच आहे की आम्हाला नोंद करून द्या और हमारे घर की जो नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून द्या आणि आम्हाला राहायची परमिशन द्या। बस आमची